कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 22,000 रुपयांची मदत अत्यंत अपुरी असून ही शेतकऱ्यांची चेष्टा असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत असतानाही सरकारकडून ठोस मदत न मिळाल्यानं 15 मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। कोकणातील आंबा बागायतदारांच्या शिष्टमंडळाने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री येथे ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की गेल्या 50 वर्षात प्रथमच आंबा उत्पादक शेतकरी संकटामुळे रस्त्यावर उतरला आहे। राज्य सरकार उद्योगपतींची कर्जे माफ करत असताना शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। मोहोर गळती, अवकाळी पाऊस, तापमानातील चढउतार, फळमाशीचा प्रादुर्भाव आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे। त्याचबरोबर काजू आणि मत्स्य व्यावसायिकही अडचणीत असल्याने कोकणातील शेती व्यवस्था संकटात सापडल्याचं त्यांनी नमूद केलं। या पार्श्वभूमीवर 15 मे रोजी सायंकाळी 4 वाजता निघणाऱ्या मोर्चात शिवसेना, ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।